धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केली आहे। भाषणादरम्यान वाल्मिक कराडची आठवण येते असं धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटलं होतं। यावरून दोघं एकच आहोत हे सिद्ध होतंय असा आरोप जरांगेंनी केला। देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असंही जरांगेंनी म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंना सह आरोपी करा। वर्षश्राद्धाच्या दिवशी मनोज जरांगेंची मागणी। कुटुंबियांविरोधात षडयंत्र रचल्याची देशमुखांची दादाकडे तक्रार। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला बरोबर 1 वर्ष पूर्ण झालेले। संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराडसह 7 जणांना अटक केली आहे। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांपैकी एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे। कृष्ण आंधळेंचा पोलिसांना शोध लागत नाहीये। याच प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचे निकटवर्ती असल्यानं धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। पण आरोपींना लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी अजूनही पूर्ण झाली नसल्याची खंत देशमुख कुटुंबियांना। आज या गोष्टीची खंत वाटते की आज 1 वर्ष उलटून गेलं। आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत। फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांबपत्ता लागत नाही। पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आमच्या जो निष्पाप माणूस आमचा जो या क्रूरकर्मी लोकांनी कायमचं आमच्यापासून फिरवलाय, माझा भाऊ ज्याच्यावर मी जीवापाड प्रेम करायचो, खेळतं कुटुंब होतं आमचं, आमच्या गरजा खूप कमी होत्या। या क्रूरकर्मी लोकांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी एवढीच मागणी। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी तारखांवर तारखा पडताय। या प्रकरणातील सगळ्याच्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा निश्चय आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलाय। अजूनही एक आरोपी जो फरार आहे तो पकडला जावा आणि हे जे सगळे लोक आहेत आतमधले, हे सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, एक ते शेवटपर्यंत। आणि याच्यामध्ये 3-3 कलम लागल्याच्या मुळे आणि अतिशय योग्य तपास झाल्यामुळं या लोकांची सुटकाही होणार नाही, यांना माफीनामाही मिळणार नाही आणि हे लोक लवकरात लवकर फाशी कसे जातील यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी धनंजयच्या माध्यमातून करत राहतो। कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे। सगळ्यांनाच वाईट वाटतं या विषयावर। मी पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीखबद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे। जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जेलमध्ये। परळीच्या प्रचारात धनंजय मुंडेंनी एका व्यक्तीची खूप आठवण येत असल्याचं वक्तव्य केलं होतं। धनंजय मुंडेंच्या या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटलांनी समाचार घेतलाय। धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल। तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा, एका क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूराच। याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघंही एक आहेत। म्हणून मी वारंवार सांगतो याला सहआरोपी करा। फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसेल, अजितदादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय। मी काही तर पक्षावर टीका करायला नाही आलो, इतकं नालायक बोलणाऱ्या माणसाला सुद्धा अजितदादा जवळ करते। त्यांचा चांगला पक्ष असणाऱ्याला सुद्धा डाग लावायचं काम करतात। आमच्या संतोष भाईला जर न्याय मिळणार नसला तर आम्ही अजितदादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस कोल्हा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली।
संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सुरू असलेल्या खटल्यातील अडचणी सांगितल्या. शिवाय देशमुख कुटुंबाविरोधात काही षडयंत्र रचली जात असल्याचा आरोप केला. हे सगळं मी दादांच्या कानावर घातलेलं आहे, ह्यांना पण आणि त्यांना पण. मनोज दादांना पण सांगितलं, ह्या दादांना पण सांगितलं. परत एकदा आत्ता पण त्यांना सांगितलं की हे सगळे षडयंत्र आमच्या विरोधात रचले गेलेले होते, परंतु आम्ही त्याच्यात इंटरेस्टच नाही. एखाद्याला जेवणच करायचं नाही तर काय काय बनवलेत पदार्थ काय म्हणायची गरजच लागत नाही ना. म्हणून आम्ही त्यांना म्हणजे इग्नोर केलं आणि आम्हाला त्याचं काही परत संबंध नाही. दादानी मग काय तुम्हाला आश्वासन काय दिला, भेट झाली? नाही, आम्ही न्यायाची मागणी करतोय प्रत्येक लोकप्रतिनिधीला, ते उपमुख्यमंत्री राज्याचे. आम्ही तेच मागितलं की लवकरात लवकर कसं यांना शिक्षा होईल तसं तुम्ही प्रयत्न करावा. दादानी काय आश्वासन दिलं? दादांनी सांगितलं जे मला शक्य आहे ते मी 100% करील, माझा शब्द आहे. संतोष देशमुखांच्या मारेकरांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल असं आश्वासन दिलं होतं. प्रत्यक्षात या प्रकरणात तारखांवर तारखा पडताय. एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीये. जेलमध्ये कराड निवांतपणे बाहेरील साम्राज्याची सूत्र हलवत असल्याचा आरोप होतोय. या सगळ्यामुळं देशमुख कुटुंबीय अधिकच अस्वस्थ झालंय. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, बीड.